नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. बारामती पोटनिवडणुकीवरून मवियामध्ये मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे. शरद पवारांचा पक्ष पोटनिवडणूक लढवणार नाहीये. ठाकरेंचं ठरेना झालंय, तर काँग्रेस मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम दिसतेय. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, तर याकडे लक्ष असणार आहे. बारामती पोटनिवडणुकीवरून आता मवियातील मतभेद समोर येऊ लागलेले आहेत. तिन्ही पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे. शरद पवारांच्या पक्षानं निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट करून सांगितलेलं आहे, तर काँग्रेस मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहे. काँग्रेस उद्यापर्यंत उमेदवार देईल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर करून टाकलंय, तर उद्धव ठाकरेंचं मात्र अजून काहीच ठरलं नाहीये. काल सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केलेली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं आली होती. मात्र संजय राऊतांनी सकाळी माध्यमांशी बोलताना पाठिंब्याचं वृत्त निराधार असल्याचं सांगितलंय. तसंच केवळ चर्चा झाली असून पाठिंब्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं राऊत म्हणाले. त्यामुळे पोटनिवडणुकीवरून मवियातच एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार नाही. राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे. त्या दिवशी सुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे. राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणूकच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहे. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ह्याच्यासुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली सगळ्यांशी, पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही. निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणातली आहे. तर भारतीय जनता पक्ष ज्या विविध पद्धतीनं जो कारभार हाकत आहे तो हुकुमशाही प्रवर्गातील आहे आणि त्यांच्या वृत्तीला त्यांच्या प्रवृत्तीला विरोध करणं हा राजकारणातील असणारा आजचा महत्वाचा गाभा आणि महत्वाचा भाग आहे. आणि या अनुषंगानं महाविकास आघाडीतल्या पैकी एका पक्षानं ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचं आज राजकीय जबाबदारी ही आमच्यावर आहे. आणि या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्व स्त्रोत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे.